नाशिक जिल्ह्याच्या 2 नंबरच्या लोकसंख्येचे असलेले मनमाड शहर हे कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतं आणि मनमाड शहरातील नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर आता स्ट्रॉंग रूममध्ये निवडणुकीचा निकाल लांबल्यानंतर आता स्ट्रॉंग रूमच्या आपण समोर आहोत. कडेकोट असा पोलिसांचा बंदोबस्त फोर्स या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. जवळपास सर्व नगर परिषदेच्या निकालाच्या ईव्हीएम या ठिकाणी ठेवण्यात आले. त्या पार्श्वभूमीवरती निकाल लांबणीवर लागल्यानंतर थेट आता उमेदवारांना देखील आता मोठं टेन्शन आलेलं आहे. उमेदवार देखील आता या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पहारा देत आहेत. शेकोटी लावून रात्रभर पहारा देत आहेत आणि सकाळी याच ठिकाणी आंघोळी देखील करून लगेच दुसऱ्या माणसांना या ठिकाणी बदलले जात आहेत. त्या पद्धतीने आता थेट उमेदवार देखील या ठिकाणी शेकोटी लावून आता रात्रीच्या 12 वाजेपर्यंत शेकोटी करून इथं पहारा देत आहेत. आपल्याबरोबर काही उमेदवार देखील आहेत. काय सांगाल तुम्ही? आता रात्रीचे 12 वाजून राहिलेत आणि आता तुम्ही इथं पहारा देत आहेत. मी शैलेश प्रकाश सोनवणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार आहे. आम्ही 2 तारखेपासून आमचं मतदान संपलं. 2 तारखेला 3ला निकाल होता, पण आणखी अजून तरी आमची काही निवडणूक संपली नाही असं आम्हाला वाटतंय. आम्ही रोज रात्री इथं 10 म्हणजे दिवसभर आमच्या महिला भगिनी असतात, सायंकाळी रात्रीतून आम्ही सर्व बांधव असतो उमेदवार. आम्ही रात्री इथं पहारा करतो. रात्रीची पहाट होते. इथं शेकोटीच्या सहाऱ्याने आमचं रात्र पास होते. पण ह्या 21 तारीख लांबवल्यामुळे आमचा जो प्रशासनावर थोडाफार प्रकारे विश्वास उरलेला होता, तो विश्वास आता पूर्णपणे संपलेला असं म्हणावं लागेल. कारण काही प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांमुळे, काही गोष्टींमुळे किंवा सन्माननीय कोर्टाने आदेश दिलाय म्हणून आम्ही मान्य करतोय. त्यामुळे आज आमचं जनतेचा जो कौल दिलेला आहे जनतेने, ही सर्वसामान्यांची लढाई होती. जनतेतून निवडून आलेलो आम्ही किंवा निवडून येणारे उमेदवार होतो किंवा आहोत. पण ह्या 21 तारखेमुळे कोणाला निश्चित वाटत नाही की काय बदल होऊ शकतो. कारण ही निवडणूक जनतेने उचललेली होती. ही मशाल पूर्ण मनमाड शहरामध्ये पेटलेली होती. पण ह्या 21 तारखेमुळं सगळे लोक संभ्रमात आहे. पण आम्ही आमचं काम करतोय. आपला एक फोटो त्या ठिकाणी व्हायरल झाला. आपण अंघोळ थेट याच ठिकाणी अंघोळ केली. नेमकं किती लोक असतात? नेमकं काय तुम्ही अंघोळ नेमकं काय? आम्ही रात्रभर इथं थांबल्यानंतर पहाटे कडाक्याच्या थंडीमध्ये इथेच गरम पाणी ह्याच आशेवर आम्ही तापून इथेच आम्ही 4 जण रात्रीचे असतो उमेदवार. आम्ही इथे बाहेर स्ट्रॉंग रूमच्या बाहेर तिथेच आंघोळी केल्यात. इथंच आम्ही जेवणं करतो, घरून डब्बे मागवतो, घरून चहा मागवतो. आज आमच्या घरी लेकरं बाळ आहे, सगळं परिवार आहे. निवडणूक काय एवढा पहारा बोलतो तुम्हाला? आम्हाला विश्वास नाही काही गोष्टींवर, की इथे जरी मतपेट्या ठेवलेल्या आहेत तर इथे महाराष्ट्राचा बिहार व्हायला लागलाय हळूहळू. तर उद्या इथे पण मतपेटीमध्ये जर काही बदल घडवण्यात आला तर त्याला आम्ही काय म्हणजे कोण काय करू शकणार आहे. त्यामुळे आम्ही हा पहारा देतोय की जेणेकरून इथे कोणी येऊ नये, कुठल्या हालचाली होऊ नये. पोलीस प्रशासन पण इथे 24 तास उपलब्ध आहे. आमचे उमेदवार सुद्धा उपलब्ध आहेत. आमच्याकडून शक्य होईल तेवढा आम्ही कडक पहारा देण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच धन्यवाद. ज्या पद्धतीने आपण बघू शकतो मनमाड शहरामधल्या ईव्हीएम सेंटरच्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आपण आहोत आणि थेट रात्रभर पहारा देऊन सकाळी पुन्हा दुसरे उमेदवार या ठिकाणी पहारा म्हणून या ठिकाणी राहतात आणि त्यासाठी असलेला बंदोबस्त देखील याच्यावर शासनावरती या निकाल लांबला त्याच्यावरती भरोसा नसल्याचं देखील आता या उमेदवारांनी दाखवलेलं आहे. मनोज शेवाळे, मराठी, मनमाड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.